चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या उमरी तलाव परिसरात पुन्हा एक तस्कर हत्ती दाखल झाला आहे। हा हत्ती सामदा सोनापूर नदीमार्गे गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आलाय। सध्या या हत्तीनं सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरातील जंगलात ठिय्या मांडला आहे। या हत्तीपाठोपाठ कळपातील इतर हत्ती सुद्धा परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। परिसरात हत्ती दाखल होताच नागरिकांमध्ये व विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। 2 महिन्यांपूर्वी 30 रानटी हत्तींच्या कळपानं उमरी तलाव क्षेत्रातील जंगलात ठिय्या मांडला होता। 1 जुलैला इतर हत्ती वैनगंगा नदी पार करून गडचिरोली जिल्ह्यात परत गेले। त्यातील तस्कर हत्तीसुद्धा परतीच्या मागावर असताना त्यानं केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। उमरी जंगल परिसरात 3 मोठे तलाव आणि घनदाट जंगल असल्यानं हत्तींसाठी पोषक वातावरण आहे आणि याच कारणामुळे हत्ती पुन्हा या परिसरात परत आले असावेत असा अंदाज वन विभागातर्फे वर्तवला जात आहे। खरीप हंगाम सुरू असताना हत्तींच्या आगमनामुळे पिकांवर मोठं संकट ओढवण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। हत्तींच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या जंगल परिसरात पाथरी, आसोलाचक, उसरपारचक, उसरपार-तुकुम, मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा ही आदी गावं आहेत। हत्तीच्या आगमनानं गावातील सामान्य नागरिकांचंही दैनंदिन जीवन प्रभावित झालं आहे। संध्याकाळनंतर बाहेर पडताना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पशुपालक, जंगलातून सरपण किंवा वन उत्पादनं गोळा करणारे ग्रामस्थ तसंच शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागत आहे। काही गावांमध्ये रात्रीच्या वेळी ग्रामस्थांनी स्वतःहून दक्षता पथकं तयार करून हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। सावली वन विभागातर्फे संयुक्तपणे हत्तीच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे। वन कर्मचारी आणि बचाव पथकं प्रभावित भागात तैनात करण्यात आली असून गावागावात दवंडी, ध्वनिक्षेपक आणि इतर माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत।